आदिवासी समाजाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. विविध योजना राबविल्या जात आहेत. पण खालापूर तालुक्यातील वडगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तळवली दानवाडी येथील 80 घरे व जवळजवळ 300 लोक मरण यातना भोगत असल्याचे दिसून येत आहे. मागील 8 दिवसांपासून वाडीतील वीज कनेक्शन बंद झाले असून काळोख पसरला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की खालापूर तालुक्यातील वडगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रुची सोया रिफाइंड ऑइल व बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मधोमध दांडवाडी आदिवासी वाडी आहे. या वस्तीत 80 घरे व सरासरी 300 कुटुंबे आहेत. या वाडीत मागील 8 दिवसांपासून वीज बंद आहे. तसेच मागील 10 वर्षांपासून या वाडीत वीज मीटर नाहीत. 10 वर्षांपूर्वी मीटर जप्त करण्यात आले होते व आजही नवीन मीटर बसविण्यात आले नाहीत. तळवली येथील ट्रान्सफॉर्मरवरून वीज देण्यात आली आहे, पण ती वारंवार कट होते. एवढेच नव्हे तर वीज पुरवठा कमी दाबाने येत असल्याने सायंकाळी पंखे देखील चालत नाहीत. उन्हाळ्यात तर जीवाची लाहीलाही होत असते, अशी प्रतिक्रिया आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा रहिवासी विष्णू पवार यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर या वाडीला हक्काची स्मशानभूमी नसल्याने मागील 10 ते 12 वर्षांपासून आदिवासी बांधवांना उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. येथे पावसाळ्यात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होते. आकाशातून पाऊस पडत असतो आणि खाली अंत्यसंस्कारासाठी तारांबळ उडत असते. अंतिम क्षणी तरी योग्य सुविधा मिळावी, स्मशानभूमीला शेड उभारले जावेत, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. दांडवाडीपासून 2 किमी अंतरावर असलेल्या आंबिवली येथे स्मशानभूमी आहे. तिथे प्रेत यात्रा घेऊन जाणे जिकरीचे झाले होते. तसेच लाकडाची कमतरता निर्माण होत असल्याने शेवटी जंगला शेजारी आम्ही उघड्यावर अंत्यसंस्कार करीत आहोत आणि हक्काची स्मशानभूमी द्यावी यासाठी पंचायत समितीकडे वारंवार पाठपुरावा करीत आहोत. पण ग्रुप ग्रामपंचायत व खालापूर पंचायत समितीने आम्हाला मारायला सोडले आहे, अशी संतप्त भूमिका आदिवासी समाज बांधवांनी मांडली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यासाठी काही वर्षापूर्वी एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला होता. पाण्याचे नळ कनेक्शन घराघरात पोचले, परंतु पाणी मात्र आले नाही. शेवटी बाथरूम शौचालयासाठी करण्यात आलेल्या कनेक्शनचे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. त्याचप्रमाणे 10,000 लिटरच्या 2 टाक्या बसविण्यात आल्या असून त्यातून दररोज 30 मिनिट पाणी सोडले जाते. या वेळेत अतिशय कमी पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होत असते. PMGP योजनेतून पाण्याची टाकी उभारण्याचे काम मागील 2.5 वर्षापासून सुरू आहे, पण अद्याप काम मार्गी लागलेले नाही. पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. उघड्यावर अंत्यसंस्कार करावा लागत आहे. आठवडा वीज बंद, घराघरात वीज मीटर नाही, डासांनी नागरिक हैराण, अशा विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या दांडवाडी आदिवासी समाज बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी मंत्री अशोक उईके, रायगड जिल्ह्यातील मंत्री आदिती तटकरे, भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेंद्र थोरवे, कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्जत प्रांताधिकारी, खालापूर तहसीलदार, खालापूर गटविकास अधिकारी, वडगाव ग्रुप ग्रामपंचायत, ग्रामसेवक, प्रशासक व स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते लक्ष देणार का की 300 आदिवासी समाज बांधवांना मरायला सोडले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते पण पाणी पण नाही ना, काय नाही. बाथरूम आहेत तर ती पण अशी मोडून पडले, ती दुरुस्त करून देऊ. ते पण किती दिवस झाले? 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून नळाला पाणी नाही. बाथरूम ना पाणी दिलंय ते आम्ही वापरतो प्यायला. बाथरूम स्वच्छतेसाठी जो पाणी दिला तो तुम्ही पिण्यासाठी वापरताय. तो पाणी कोणी दिलाय? दिलाय वरना कंपनीने दिलाय. तो पाणी किती वर्षापासून वापरतो तुम्ही? आता झाली 2-3 वर्ष झाली. या संदर्भामध्ये ग्रामसेवक किंवा पंचायत समितीचे कोणत्या अधिकाऱ्यांनी येऊन पाणी केली होती? नाही. ते पाणी करतात, पण ते पाणी करून काय, पाणी करून जातात आणि खाली विहीर आहे तिथं पाणी भरायचं पूर्वी. आता ती या कंपनीने दिलंय ना पाणी बाथरूमला. ते बाथरूमचं पाणी ते बोलतात चांगलं आहे, ते प्यायला पण वापरला तर चालेल, तर मग तोच पिता आम्ही. आणि ती बाथरूम पण आता मोडून पडल्यात, ती दुरुस्त करायचे आमचा काम, ते पण नाही दुरुस्त करून दिले, ते आता मोडून पडलेत. मध्ये ह्याच्या अगोदर वीज होती, म्हणजे जवळ आता तर सध्या लाईट गेलेली आहे ती, आणि ह्याच्या अगोदर अशीच जात राहायची लाईट. म्हणजे एकदा गेली की 4 दिवस 5 दिवस किंवा 10 दिवस असा आम्हाला कालोखात राहावा लागतो. तर तुम्हाला लोकांना आता हक्काचे मीटर वगैरे वीज कनेक्शन नाही का? हक्काचे मीटर होते आमचे 40-45 मीटर होते,
पण त्याचे बिल आवाढव्य यायचे. समजा 10,000 किंवा 12,000 जर बिल आला तर आम्ही लोकांनी कसं काय भरणार हो. आदिवासी समाजाला एवढं बिल भरणं कठीण होतं ना. ट्रान्सफॉर्मर संदर्भात माझं काहीतरी भूमिपूजन वगैरे झालं होतं, त्या संदर्भात काय होतं? हा, भूमिपूजन त्यांनी सरपंचांनी येऊन इथे केलं का. तिथे खालून लाईट, तिथे आमच्या नल पाणी पुरवठा योजनेच्या तिथे विहीर आहे, त्या विहिरीवरती त्यांनी ते हे बसवलेलं आहे कनेक्शन, ते मोटरवर इकडे पाणी येण्यासाठी. तर ते तिथून आमचा ते त्यांनी भूमिपूजन केलं. फक्त ह्याचं कसं लाईटीच्या संदर्भात त्यांनी भूमिपूजन केले. इथले 10 पोल बसणार होते आणि ते काय अजून परत ते बसले नाही. आणि ते गावातले 10 पोल बसून खाली तिकडे 10 पोल बसवायचे असा त्यांचा चाललेला, म्हणजे केला होता जवळजवळ. पण ते तिथून ते प्रलंबितच आहे, बंदच आहे. किती महिन्यापासून प्रलंबित आहे? ते जवळजवळ 2-2.5 वर्ष तर झालीच त्याला, प्रलंबितच आहे. भूमिपूजन करून 2-2.5 वर्ष झाली. हा, मग या संदर्भामध्ये खालापूरचे गट विकास अधिकारी येऊन यांनी पाहणी केली होती का? नाही ना, असे कधी येऊन पाहणी केलीच नाही त्यांनी. फक्त ग्रामपंचायत संदर्भातच आम्हाला ते अर्ज पत्र व्यवहार करावा लागला त्यांना, पण त्या अर्जाची पूर्तता झालीच नाही. ग्रामसेवक किंवा प्रशासक यांनी पाहणी केली? प्रशासक म्हणजे ह्याच्या अगोदर सरपंचच बघायचे ही सगळी कामं, प्रशासक तेव्हा नव्हता. पण आता जवळजवळ 1 वर्ष झालं प्रशासक त्यांच्या बॉडीवरून त्यांचं ते हे झालं, तिथून ते प्रशासक यायला लागला. तर प्रशासनाला आम्ही एक मिटिंग झाली होती ग्रामसभा, त्या ग्रामसभेला आम्ही हे प्रश्न मांडले. तेव्हा जराशे कुठे त्यांची म्हणजे धावपळ चालू झाली किंवा ह्या लोकांना खरोखर कालोखामध्ये अंधारात राहावा लागतो. आणि आता सुद्धा आम्ही बिडोकडे गेलो होतो. बिडोंना सांगितलं की बघा आम्हाला जवळजवळ आम्हाला जवळजवळ 3-4 दिवस तर अंधारातच गेलेत आमचे, तिथे सांगितलं त्यांना आम्ही. आणि अजून ह्याच्या पुढे किती दिवस अंधारात राहावं लागेल हे आता काय सांगू शकत नाही. आणि लाईन म्हणजे आता जर तुम्ही कट केली तर ती कटच राहील लाईन, आम्ही आणखी अंधारात राहणार, असा होता कामच नाही. तुम्ही एकतर आम्हाला मीटर द्या, इथले लाईन चालू करा, ट्रान्सफॉर्म आम्हाला नवीन द्या, त्याच्या संदर्भात आम्ही बिल भरू. आता ह्याच्या अगोदर झालंय ते झालं, म्हणजे झालं जवळ 10 त्याला बरीचसे वर्षे 10-15 वर्ष होऊन गेली. आता ते तिथपासून हल्ली त्या ग्रामपंचायतीने हे काम घ्यायला पाहिजे हातात. तुम्हाला वीज पुरवठा कुठून होत होता? तलोलीवरून होत होता. एका ट्रान्सफॉर्मर 3 गाव म्हणजे 2 वाड्या आणि 1 गाव होता. तर ते कनेक्शन आम्हाला तिथपासून डिमच यायला लागलं. डिम म्हणजे त्या हे घेत नाही, ते लोड घेत नाही लाईट. तुम्ही स्वतंत्र ट्रान्सफर साठी मागणी केली का त्यांच्याकडे? स्वतंत्र ट्रान्सफर साठी मागणी केली. ते कुठपर्यंत आलं? आता त्यांनी तो प्रस्ताव पाठवलाय कुठे अलिबागला. आता त्या प्रस्तावाला जवळजवळ 6-7 महिने होऊन गेले. आता 6-7 महिने ग्रामसभेला हा प्रश्न उपस्थित केला गाववाल्यांनी त्या दिवशी. आता मागे ग्रामसभा झाली तेव्हा तो उपस्थित केला. त्या उपस्थितीमध्ये त्यानं सरळ सांगितलं की तुम्ही 6 महिने जर हे लेट केलाय तर अजून त्याला वर्ष जाईल, तरी आम्ही काय मग असंच राहणार का? आम्हाला तो ट्रान्सफॉर्म तुम्ही बसून द्यायचा. तो प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे ग्रामपंचायतीने. मग त्या प्रस्तावाचा पाठपुरा कोण वाडीतले करतील किंवा तुम्ही करणार? प्रस्ताव तुम्ही पाठवलाय ना, आम्ही अर्ज केला म्हणून तो प्रस्ताव तुम्ही पाठवलाय, त्याचा पाठपुरावा तुम्ही करायचा आहे किंवा त्या साहेबांना तुम्ही सांगायचं आहे. आपल्या वाडीला स्मशानभूमी वगैरे आहे स्मशानभूमी, पण ती खूप 2 किलोमीटरवर अंतरावर आहे आणि इथून आम्हाला घेऊन जाणं शक्य नाही. आणि तिकडे लाकडाचा प्रॉब्लेम येतो. आता आम्ही जंगलच्या शेजारी अशी घेतले, म्हणजे आता जास्त 10 मिनिटं लागतात आम्हाला जायला. आणि 10 मिनिटं तिथे कार्याला धरून असे बनवलेली आहे? नाही, अशी उघड्यावर आहे ती, पूर्ण उघड्यावर आहे ती. अजून तुम्हाला स्वतंत्र स्मशानभूमी नाही. या संदर्भामध्ये तुम्ही बिडोनं त्या दिवशी सांगितलं, आम्ही स्मशानभूमीचाही सांगितला, लाईटीचा सांगितला. आता बघूया म्हणतो, करूया. आता बिडो सांगतात करूया, पण ते जेव्हा हातात घेतील हे काम करायला तेव्हा घेतील. तुम्ही किती वर्षापासून आता जे तुम्ही जे म्हटलंय स्मशानभूमी आणि उघड्यावर आहे, वर्षापासून तिथं प्रतला 10 वर्ष झाले तिथे. 10 वर्षापासून करताय? 10 वर्षापासून करतोय. तरी देखील तुमच्यावर तरी अजून परत ते अशीच ह्याच्यात आहे. कोणी तुम्ही काय करता? पावसाळ्यात तर उघड्यावरच, जर लाकडू जलायला पाहिजे ना, असं जर बांधून दिली तर आम्हाला ते जाळण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही सांगतो ह्या लोकांना, ग्रामपंचायतीच्या, आता ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी बहुतेक कामं त्यांनी बघायचे असतात.
आता ती ग्रामपंचायती जर ह्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर मग आमचा आता आहे बघा, पिण्याच्या पाण्याचं नल कधी जवळजवळ 2 वर्ष होऊन गेले, पिण्याचे पाणी ते दारात कनेक्शन दिलेले आहे. पण आता ते म्हणतात काय की इथे आता आरसीएसची मोठी टाकी येणार आहे, त्याचे पाणी सगळ्यांना मिळेल. पूर्वी नळ दिले होते, नळ आले होते प्रत्येकाच्या दारात नळ आले नव्हते. नाही, पाणी नाही. नळ निश्चय बसून ठेवले, ते पण लोकांनी पोराई लहान पोराई मोडून टाकले ते नळ. शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खालापूर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.